सकाळ उठलं का पहिला मोबाईल हातात असतो. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्री साहेब झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलवरती असतो. रात्री तर पोरं डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? काय कमालीची अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता संपवा. माणूस म्हणून जगा, एकमेकाला मदत करा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. याच्यापेक्षा काय परमार्थ आहे? परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे. तुमच्या मनातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचतो. ते प्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. लोक अंत्यविधीला गेले ना तरी सुद्धा लोकांचे डोळे पाणावत नाहीत. लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक नाही. कुठे गेलं प्रेम? कुठे हरून गेल्या भावना? हे ममत्व, हे प्रेम, ह्या भावना हरवणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि तो विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवावा लागेल. जर तो ठेवू शकलो तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. कोणत्या अधिकाऱ्याला जर भेटायला गेला तर चिठ्ठी द्यावी लागते आणि मग ते काही कामात नसतील तर हां बोलवा, किंवा वेळ ठरलेली असते. एक राजा आत बसलेला आहे आणि एक जण विचार नाही काय नाही थेट त्या राजाला भेटायला निघाला. बाहेरच्या शिपायांनी अडवलं. अरे म्हटले बाबा तू कुठं चालला? म्हटलं ते महाराजांना भेटायचं आहे मला. आणि म्हटलं विचार नाही पूस नाही, तू कोण आहे असा थेट निघालाय? तू राजाच्या कुणी जवळच आहे? राजाचा कोणी स्वीय सहायक? स्वीय सहायक? मैं उससे बढ़कर हूँ. म्हटलं उससे बढ़कर क्या तुम इस राज में कोई सैनिक हो? म्हटलं सैनिक? मैं सैनिक से भी बढ़कर हूँ. सैनिक से बढ़कर क्या तुम सरदार हो? म्हटलं मैं सरदार से भी बढ़कर हूँ. सरदार से बढ़ क्या तुम प्रधान हो? मैं प्रधान से भी बढ़कर हूँ. अरे प्रधान से बढ़कर क्या तुम राजा हो? मैं राजा से भी बढ़कर हूँ. राजा के गुरु हो? मैं राजा के गुरु से भी बढ़कर हूँ. क्या तुम भगवान हो? हे म्हणते मैं भगवान से भी बढ़कर हूँ. तो बोले अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. हाँ म्हटला वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे कुछ भी नहीं है ना, तेव्हा मजा यायला लागते आयुष्यामध्ये. पण मैं कुछ तो हूं हे एकदा आलं की मग गाडी उताराला लागून जाते. ज्ञानोबरायांनी किती गोड सांगितलं. संन्यासत्वाची व्याख्या करायची वेळ आली, ज्ञानोबराय असं नाही म्हटले ज्यानं अमुक अमुक वेश परिधान केलाय तो संन्यासी, ज्याचं अमुक अमुक शिक्षण झालंय तो संन्यासी. ज्ञानोबरायांनी सांगितलं आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जायचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानोबरायांनी सांगितलं जो स्वतःतला मीपणा विसरला ना हा तो संन्यासी. हा मीपणा जाऊ द्या. सोयराबाई महाराजांचं हेच म्हणणं आहे, मी एकदा दूर गेला की मग अवघा रंग एक झाला. जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत हा रंग एक होऊ शकणार नाही. आमच्याकडे राजानं एक अशी दवंडी दिली होती. राजानं सांगितलं की या राज्यामध्ये कोण भक्त आहेत वगैरे मला जरा शोधायचं आहे. आणि याच काळामध्ये या राजाच्या दरबारामध्ये एक सेवक कामाला होता. त्या सेवकाला 5-10 हजार रुपये पगार असेल. त्याच्या मनात नेहमी विचारायचा या 5-10 हजार रुपयात आपलं भागत नाही म्हटलं. आणि परत म्हटलं रिटायरमेंट नंतर नवी जुनी कोणतीच पेन्शन नाही. त्यापेक्षा म्हटलं आयुष्यभर इथं काम करण्यापेक्षा एकच दिवस म्हटलं मी असं काम करल की परत आयुष्यभर काम करायची गरज नाही लागली पाहिजे. आणि काय काम करायचं? यानं राजाची तिजोरी शोधून ठेवली. म्हटलं एकच दिवस तिजोरीवर काम करायचं, दुसरं कामच करायचं नाही. आदल्या दिवशी राजवाड्याच्या बाहेरची जी भिंत होती त्या भिंतीवर खुंट्या ठोकून ठेवल्या. बरोबर रात्री उठला, त्या खुंट्यांना धरून वर 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 शेवटच्या खुंटीपर्यंत आला. शेवटच्या खुंटीला दोर बांधला, दोरला धरून खाली उतरला. बरोबर आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला. तिजोरीपर्यंत गेला, चावीनं बरोबर तिजोरी उघडली. त्यानं तिजोरीतनं काहीच घेतलं नाही, फक्त हिऱ्यांची बॅग उचलली. तेवढी पिशवी खांद्यावरती टाकली. आडमार्गानं बरोबर दोरापर्यंत आला. दोरला धरून पुन्हा वर चढत गेला. शेवटच्या खुंटीपर्यंत आला. आता एक एक खुंटी करत 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 खाली उतरायचं. साहेब तेवढ्यात काहीतरी आवाज झाला. चोर भिंतीच्या पुढं पडला आणि हिऱ्याची बॅग भिंतीच्या मागं पडली. शिपाई जागे झाले. बघितलं हिऱ्याची बॅग अलीकडे पडली. हिऱ्याची बॅग उचलली, राजाकडे गेले आणि राजाला म्हटले कुणीतरी चोरीचा प्रयत्न केलाय.
राजा हुशार होता. राजा म्हटला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दवंडी दिली. चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस. आता मला सांगा ताई, हे चांगलं कोण सांगू शकेल? ज्यानं चोरी केली तेच सांगू शकेल. तुमच्या माझ्यासारखे जण डोकं लावायला लागले. कोणी म्हटलं चोर असा शक्तिमानसारखा हवेतून आला असेल, कोण म्हटले गुहेतून आला असेल, कोण म्हटलं इकडून आला असेल. यानं ऐकलं म्हटलं हां थांबा मी सांगतो की, पण हिऱ्याची बॅग बक्षीस आहे ना. राजा म्हटला 100%. म्हटला चोरानं आदल्या दिवशीच खुंट्या ठोकल्या असतील. राजा म्हटला बरोबर आहे, एकाएकी शक्य नाही. खुंट्यांना धरून चोर वर आला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर आहे. शेवटच्या खुंटीला दोर बांधला असेल, चोर खाली उतरला असेल, आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला असेल, हिऱ्याची बॅग काढली असेल, खांद्यावर घेऊन इथपर्यंत आला असेल, परत त्या दोराला धरून वर गेला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर चाललंय. आता पुढं काय नाही म्हटला. आता एक एक खुंटी करत करत चोर खाली उतरणार. तेवढ्यात म्हटला महाराज काहीतरी आवाज झाला, मी पुढं पडलो आणि पिशवी मागं पडली. आडवं कोण आलं? राजा. कुणी सरदार, कुणी सेवक. आडवा आला तो मी. एकदा मी आडवा आला. सोयराबाई महाराजांनी हेच सांगितलं, हा मी एकदा बाजूला जायला हवा. हा मी एकदा बाजूला गेला ना मग जगणं सुंदर होऊन जाईल. मला वाटतं हे सगळे रंग संतांच्या नजरेतनं जेव्हा आम्ही पाहायला लागू तेव्हा आम्हाला समाज कळेल, आम्हाला समाजातले प्रश्न कळतील. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आम्हाला संत साहित्यातून करावा लागेल. मी किती संतांविषयी बोलू. मी मगाशी एक वाक्य बोललो, जोपर्यंत डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. ज्या दिवशी ते संपलं समजावं आता आपण माणूस उरलो नाही. आणि तो विश्वास आहे ना, तुम्ही विश्वास ठेवून बघा. तुम्ही संतांच्या साहित्यावरती विश्वास ठेवून बघा आणि त्याच्यावरती 4 पावलं फक्त चालून बघा. तो विश्वास आमच्या मनामध्ये असायला हवा. ज्ञानोबराय, तुकोबराय, शब्द, त्या शब्दांचं सामर्थ्य, त्या शब्दांचं महात्म्य, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांचं बोलणं, तुकोबरायांचं बंड. या संतांनी अक्षरशः बंड पुकारलंय. मला ज्ञानोबराय आणि तुकोबराय बंडखोर संत वाटतात. ज्ञानाला भाषेची मर्यादा होती. ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं. संस्कृत भाषेतलं ज्ञान साध्या सरळ सोप्या प्राकृत भाषेमध्ये जर कुणी आणून मांडलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी आणून मांडलं. तुकोबरायांनी काय केलं? वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. तुकोबरा इतकं धाडसानं सांगतात, तुम्ही फक्त वेद डोक्यावर घेऊन मिरवता, आम्ही सांगतो वेदांचा जो अर्थ आहे तो फक्त आम्हाला ठाऊक आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानं बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोचविले. एक गुरु आणि एक शिष्य जी परंपरा होती ती बाजूला सारली आणि तुम्हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. ज्ञानोबराय, तुकोबराय यांनी बंड पुकारलं या सगळ्या साहित्याच्या संदर्भानं, शिक्षणाच्या प्रणालीच्या संदर्भानं. मला वाटतं हे साहित्य मग तुम्ही मी अभ्यासू नये, हे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचू नये. साधू संतांनी जे जे अवघड होतं ते सोपं केलं आणि आता जे जे सोपं आहे ते अवघड करून सांगण्याच्या फंदात आम्ही पडतो. जे संस्कृतमध्ये होतं ते प्राकृतमध्ये मांडलं. गाडगे बाबांनी तर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला किती साध्या भाषेत तत्वज्ञान सांगितलं. संजय पाटील साहेब, गाडगे बाबांचं नाव डेबू. दिवाळीचा सण होता. ज्या मालकाच्या घरी बाबा काम करायचे तो मालक आज पुरणपोळी खात बसलेला होता. बाबा दारात गेले, दारात असे उभे होते आणि मालकात पुरणपोळी खातोय. मालकाकडे बघतायत बाबा. मालकाने विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला, तुला पोळी खायची? हात पुढं कर. बाबांनी असे हात पुढे केले. मालक ताटावरनं उठला, समोर आला. येताना हातात काट्याचा फोक घेऊन आला आणि काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात फोडून काढले. रक्तभांबाळ झाले हात, पण बाबा काही बोलले नाही. रस्त्याच्या पलीकडे गेले आणि एका दगडावर बसून
हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणारे एका माणसानं विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. आणि हेच बाबा जेव्हा गाडगे बाबा झाले, कीर्तनाला जायचे, पंढरपूरला जर गेले तर कधी घाई घाई विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही. हातामध्ये खराटा घ्यायचे, चंद्रभागेचं सगळं वाळवंट स्वच्छ करायचे आणि म्हणायचे, बापो विटेवरती उभा असलेला, कमरेवरती हात दिलेला पांडुरंग ही घाण काढायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. चला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि हे बाबा एक व्यापारी बाबांकडे गेला आणि म्हणला, बाबा मला तुमचं कीर्तन माझ्या गावात ठेवायचंय, तुम्ही याल? बाबा म्हणले, तू मोठा व्यापारी आहे, मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल, पण माझी एक अट आहे म्हणले. म्हणले, काय? सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की म्हणले. बाबा कीर्तनाला गेले, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या, बाबा पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होती. सगळ्यांची जेवणं आटपली आणि बाबा जायला निघाले. ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला, बाबा सगळ्यांची जेवणं आटपली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले, राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही म्हणले. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीत गेल्यानंतर बाबांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं. खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले, बैल कुणाची र? म्हणले, अमुक अमुक याची. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पाय दुसऱ्या गावाला निघून गेले. याला संतत्व म्हणतात. संत आभाळातून जन्माला येत नाहीत. प्रेम आणि वात्सल्य जिथे आहे तिथे तिथे उगाच ज्ञानोबरायांना माऊली म्हणत नाहीत. साहेब जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं, आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं, तर 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे आणि ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. जिथे प्रेम आहे, जिथे वात्सल्य आहे, जिथे कुठलाही भेदाभेद नाही, जिथे ममत्व आहे, जिथे माया आहे, जिथं प्रेम आहे, मला वाटतं ते आई असणं आहे. आणि ते संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अहो काय सावतोबा महाराज, सावता महाराज पंढरपूरला जायचे नाहीत दर्शनाला. पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांच्या दर्शनाला तिथं भेटायला यायचा आरणमध्ये. केवळ आणि केवळ कर्म. त्या बारं जर मोडलं शेतात तर त्या पाण्याला म्हणायचे सावता महाराज, असाच वाहत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता आरणचं तर शेत, तिथं बारं मोडायचं, ते पंढरपुरात जातंय का पाणी? पण ते पाण्याला सांगायचे, असाच माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. सावता महाराजांना विश्वास होता, या पानात, या फुलात, या पिकात, या माझ्या कर्मात, इथंच माझा पांडुरंग आहे, इथंच माझा परमात्मा आहे. हे कर्म आहे. अहो सावता महाराजांच्या गावातून प्रतिष्ठांची त्या सगळ्या प्रतिष्ठित स्वतःला समजणाऱ्या महाराज मंडळींची दिंडी निघाली पंढरपूरला. आणि सावता महाराजांचं एवढं लेकरू, एवढी पोरगी धावत दिंडीला सामोरं गेली आणि म्हणली, महाराज आता पंढरपूरला निघालायत, जाताना माझ्या विठोबासाठी ही कांदा मुळा ही जे फळं आहेत एवढी फक्त घेऊन जाओ. त्या महाराजांनी हातात घेतलेली ती सगळं फळं बिळं अशी फेकून दिली आणि म्हणले, पांडुरंग हे खातो का? आणि त्याच्यावरून नाचत नाचत सगळेजण पुढे निघाले. आणि एका कुणीतरी त्या एवढ्याशा लेकराला लात मारली. सावतोबा पुढे गेले, त्या लेकराला जवळ घेतलं आणि म्हटले, अरे या लेकरात जर तुम्हाला विठ्ठल दिसला नाही तर पंढरपुरात तो दिसेल. हा सावत्या आपल्याला शाप देतोय म्हटले. ह्याचा शाप आहे की आता हा विठ्ठल आपल्याला पंढरपुरात सुद्धा दिसणार नाही. आणि कथा सांगते, ही सगळी मंडळी जेव्हा पंढरपुरात गेली, येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्याला विटेवरती पांडुरंग दिसत होता, पण या नटून थुटून गेलेल्या एकालाही पांडुरंग विटेवरती दिसला नाही. तो कसा दिसेल जर तुमच्या डोळ्यात प्रेम नसेल तर? तो कसा दिसेल तुमच्या हृदयामध्ये वात्सल्य नसेल तर? काय आमच्या संतांच्या कथा आहेत. तुम्ही चमत्कारांकडे घेऊन जाऊ नका, त्यातला भाव शोधा. नामदेव महाराजांना आईनं सांगितलं की अरे जा पांडुरंगाला फक्त नैवेद्य ठेवून ये. नामदेवरावाला कधी माहीतच नव्हतं की नैवेद्य नुसता दाखवायचा असतो आणि घेऊन यायचं असतं. नामदेवरावाला वाटलं वडील घेऊन जातात, देव जेवतो. आईनं दिलेला निरोप म्हणून नैवेद्य घेऊन गेले आणि पांडुरंगाच्या समोर ठेवला. ए लवकर खाऊन घे, मला काम आहेत म्हणले. आता देव नैवेद्य खातोय का? 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, अरे देवा खा की लवकर. आणि मग आई जसं
लाडात म्हणते ए बाबा खाणार आहे थोडा, घे ना बाबा, आता एक घास चिवचा आणि एक आता चिवचा खायना आणि काऊचा खायना, एक घास देव खायला तयार नाही. आणि बाळ जर खात नसेल तर आई काय, आता खातो का? नामदेवराव म्हणले आता खातो का बघू तुझ्याकडं. तरीही देव खायला तयार नाही. देवा माझ्या वडिलांकडनं खातो आणि माझ्याकडनं घास खात नाही रे, माझं काही चुकलं का? तरीही देव घास खायला तयार नाही. आणि मग नामदेव महाराज म्हणले आता खातो का हे डोकं आणि तुझे पाय. कथा सांगते नामदेवरायानं डोकं देवाच्या पायावर आदळावं, देवानं खाली झुकावं, वरती डोकं खाली पाय आणि मध्ये देवाचे हात. भाव लागतो परमेश्वराला, भगवंताला भाव लागतो. आमच्या मनी भाव नाही आणि आम्ही फक्त आव आणत असू तर भगवंत भेटणार नाही. काय काय मजा आहे. मला वारकरी संप्रदायाचा हेवा वाटतो साहेब. इथं कुणी लहान नाही, इथं कोणी मोठा नाही. दिंडीत चालून बघा, तुमचं नाव काही असो, राहुल, गणेश, अमुक तमुक, संजय, काही नाव असू दे, इथं फक्त एकमेकांना माऊली म्हणतात. तुम्ही वृंदावनात जा, फक्त राधे राधे. राग असो प्रेम असो, राधे राधे. रागात म्हणायचं राधे राधे, प्रेमात राधे राधे. काही म्हणायचं असलं तर फक्त राधे राधे. हे सगळं मला वाटतं हा परमार्थ, हे इतका सोपा परमार्थ लोकांपर्यंत निहून पोहोचवता येईल का? किती जण तुमच्यापैकी वारीला गेलेत आत्तापर्यंत? आहेत बऱ्यापैकी. म्हणजे जे गेले नसतील ना त्यांनी कधीतरी एकदा आयुष्यात वारी करा. तुम्ही म्हणाल काय करायचं वारीला जाऊन? निळोबारायांचं प्रमाण आहे, निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. निळोबाराय म्हणतात काही करू नका, पंढरपूरला जायचं, पांडुरंगाला आलिंगन द्यायचं, कडकडून भेटायचं आणि निघून यायचं. एक जण म्हणला वा रे, म्हणले तिथं जवळ जाताय ना देवाच्या, मिठी मारायची. जर मिठी मारताच येत नाहीत निळोबारायांनी सांगितल्यासारखी, आणि मग जायचं कशाला? म्हणले बरं बाबा, तुला नाही निळोबारायच म्हणतात तशी पांडुरंगाला जाऊन मिठी मारता आली ना, एक काम कर, जायचं, पायावरती डोकं ठेवायचं आणि निघून यायचं. एवढी गर्दी, लाखोचा समाज येतोय म्हणले आषाढीला, आणि तिथं पायावर डोकं अहो तिथं वाकायला उशीर का? हां वा पुढं म्हणते. पायावर जर डोकंच ठेवता येत नसेल तर जायचं कशाला? म्हणले एक काम कर, पायावर डोकं ठेवू नको, फक्त राऊळाची पाठ बघून ये. पाठ जरी बघितली ना, पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसती राऊळाला पाठ लावून आलात, बघून आलात तरी 360 तीर्थांचं पुण्य मिळालं. एवढं तर करशील. मंदिराच्या पुढं जाता येत नाही आणि पाठ बघून यायची म्हणले एवढ्या गर्दीत. कारण लागतं साहेब आपल्याला. त्यांना आपल्याला पाठ सुद्धा बघता येऊ शकत नाही. म्हणले एक काम कर, तू आलिंगन देऊ नको, तू पायावर डोकं ठेवू नको, तू राऊळाची पाठ बघू, फक्त पंढरपुरात जा आणि फक्त एक लांबून लांबून प्रदक्षिणा घाल आणि निघून ये. एवढी गर्दी, मंदिराच्या जवळ जाता येणार आणि प्रदक्षिणा. बरं बाबा प्रदक्षिणा घालू नको, तू काय कर, कळस बघ फक्त. पंढरपुरात कळस तर दिसल. कळस जरी बघितला तरी भगवंत तिथं असतो आणि हां मिळालं तुला पुण्य. त्यांना आता एवढ्या इमारती झाल्यात आजूबाजूला मंदिराच्या, आणि कळस तर दिसतोय का हो? म्हणले खरंच सांगा. बरं बाबा कळस बघू नको, कळसाच्या वर पताका आहे, ती पताका तर दिसल. पाहता राऊळाची ध्वजा, तेने मुक्ती मिळे सहजा. नुसती राऊळाची ध्वजा जरी बघून आलात ना, हा तरी पुण्य मिळालं. त्यांना डोळ्यानं दिसायलाच कमी झालंय माऊली, आणि ती ध्वजा कुठं दिसत असते काय? म्हणले त्यांनी एक काम कर, ध्वजा बघू नको, काही करू नको, फक्त पंढरपुरात जायचं, एक पाऊल ठेवायचं आणि लगेच निघून यायचं. म्हणलं त्यांना जमतंय? म्हणे हो. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी असा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसीला 1 महिना चाललात ना, तेवढं पुण्य गोदावरीच्या एका दिवसात आहे. आणि गोदावरीच्या 1 दिवसात जे पुण्य आहे ते नुसतं पंढरपुरात पाऊल ठेवलं तरी आहे. नुसतं पाऊल ठेवून आलात ना तरी पुण्य मिळालं. पाऊल ठेवायला जागा नाही म्हणले पंढरीत, आणि तिथं पाऊल ठेवून यायचं म्हणतात. आमचे माऊली महाराज इतकं गोड सांगतात. ते नाही तुला पाऊल ठेवता आलं, तू एक काम कर, तू काहीच करू नको, नुसतं जाईन जाईन म्हण. जायचं, फक्त म्हणायचं जाईन. आपल्यापैकी किती जण आहेत? लोक तिकडून वारीहून आले की म्हणते पुढच्या वर्षी जाईन बरं का, वारी येईपर्यंत म्हणतंय, आणि तरी परमार्थ फसवायचं देवाला. जाईन जाईन म्हणायचं आणि जायचं नाही. तर आपल्याच्यानं खोटं बोलवणं नाही होणार बाबा. आपण जर जायचंच नाही तर जाईन जाईन तरी कशाला म्हणायचं?
ते एक काम कर, तू जाईन जाईन सुद्धा म्हणू नको. जे चाललेत त्यांना किमान वाट लावायला तर जा. तू नुसती त्यांची बोळवण केली तरी पुण्य. त्यांना उगत त्यांना एक काम नाही, मला काय काम नाही का म्हणला. आपण त्यांना वाट लावायला सुद्धा जाऊ शकत नाही. बघा आता काय सांगितलं, पंढरपुरात जा, आलिंगन दे, जमणार नाही. पायावर डोकं ठेव, जमणार नाही. राऊळाची पाठ बघून ये, जमणार नाही. नुसती प्रदक्षिणा घाल, अजिबात जमणार नाही. कळस बघ, इमारती झाल्यात कळस, ध्वजा बघ, डोळ्याला दिसायला कमी आहे. पाऊल ठेवून ये, जमणार. जाईन जाईन म्हण, जे चालले त्यांना वाट लाव, जमणार नाही. म्हणजे आता करायचं काय? ते म्हणले एक काम कर, डोळे झाक. झाकले का तुम्ही सगळ्यांनी? झाका बरं सगळेजण डोळे. शब्बास, माझे उघडे येतात, मला कळतंय कोणी कोणी झाकले. सगळ्यांनी डोळे झाकले. तुम्ही आता विचार करा, तुम्ही नांदेडच्या एसटी मध्ये बसलाय आणि वरती बोर्ड लागलाय नांदेड पंढरपूर. निघाली गाडी. आता पंढरपूरच्या एसटी स्टँडला तुमची गाडी जाऊन पोहोचली आहे आणि तुम्ही गाडीतनं खाली उतरलात. ज्यांना 50% त्यांनी ते तिकीट काढलंय, 75च्या पुढच्यांना तिकीट नाहीये, बाकीच्यांनी काढलंय का आपलं आपलं चेक करा. पंढरपूरला एकदा तुमची गाडी पोहोचली आणि तुम्ही गाडीतनं खाली उतरलायत, थेट चंद्रभागेत जायचंय. चंद्रभागेमध्ये तुम्हाला स्नान करायचंय. चला नाही स्नान करायला, पाय लावा चंद्रभागेच्या पाण्याला. पायाला गार लागलं का? हां, समजा आता स्नान झालंय तुमचं तिथे. तिथून तुम्ही निघायचंय आणि एक छान प्रदक्षिणा घालायची आहे मनातल्या मनात. प्रदक्षिणा घालून तुम्ही आलायत आता थेट नामदेव पायरीजवळ. नामदेव पायरीवरती चला डोकं टेकवा. नामदेव महाराज तुमच्या समोर उभे आहेत. चला तिथून पुढे या. आता चोखोबा महाराजांची समाधी आहे. चोखोबा महाराजांच्या समाधीला हात लावा. ज्यांनी सांगितलंय अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे ते चोखोबा महाराज आहे की ज्यांनी सांगितलं की अरे आम्हाला मंदिरात यायचा अधिकार नसला म्हणून काय झालं, आम्ही आमच्या भक्तीच्या जोरावरती स्वतःचं असं सामर्थ्य निर्माण करू, पांडुरंगा तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल. त्या चोखोबा महाराजांच्या समाधीवरती तुम्हाला डोकं टेकवायचं आहे. टेकवलं का? चला पुढे निघायचंय. आता 16 खांब लागलेत. बघून घ्या. आता देवस्थाननं सुंदर मंदिर केलंय. जुनं मंदिर होतं ना तसं मंदिर आता दिसतंय तुम्हाला. चला तिथून आता थेट गाभाऱ्यात यायचंय. काय VIP दर्शन आहे हो, तुम्ही थेट गाभाऱ्यात आलायत. विटेवरती उभा असणारा, करकटेवरती ठेवून युगेन युगे 28 युग पुंडलिकानं नुसती वीट टाकली तर त्या विटेवरती पुंडलिकासाठी 28 युगांपासून उभा असणारा पांडुरंग नांदेडवरून येणाऱ्या भाविकांसाठी सज्ज आहे. दिसला तुम्हाला तुमचा विठ्ठल? उघडा आता डोळे जर दिसला असेल तर. काय झाली का वारी? आता जाईन जाईन पण म्हणायचं नाही, असे डोळे झाकले तरी वारी झाली पाहिजे. इतका परमार्थ सोपा आहे माऊली. आम्ही उगाच ते फार अवघड करून टाकला. वारकरी संप्रदाय इतका इतका साधा आणि इतका सोपा आहे. आमच्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी इतका परमार्थ सोपा केला. मला वाटतं हा परमार्थ येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हावा. माणूस म्हणून जगा, एकमेकाला मदत करा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. याच्यापेक्षा काय परमार्थ आहे? परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे. तुमच्या मनातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचतो. ते प्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. अहो प्रेमाची तर साहेब आम्ही व्याख्याच बदलून टाकली. प्रेम म्हणजे ते असले 80-90च्या दशकातले चित्रपट आम्ही सगळे बघितलेले आहेत. मेरी नाही तो किसी की नाही वगैरे वगैरे. आणि प्रेम ही संकल्पना आम्ही इतकी संकुचित करून टाकली. अहो ते भगवान श्रीकृष्ण ज्यानं जगाला प्रेम शिकवलं साहेब, त्याला राधा भेटली नाही. आपण इनबॉक्समध्ये मेसेज टाकतो जेवलीस का, आपल्याला वाटतं त्याच्यावर कोणतं उत्तर येईल. किती साध्या संकल्पना आम्ही व्यापक असणारी एक संकल्पना इतकी संकुचित भावनेनं त्याच्याकडे बघायला लागलो. डोळ्यांमध्ये प्रेम जिवंत ठेवा. होतो प्रेम. तुम्हाला आठवतंय का? बघा आता कुणी कुणाकडं मुक्कामी जातं का? कुणाला आठवतंय का कुणाच्या घरी गेलायत आणि 2 दिवस राहिलात? आता कुणी कुणाकडं मुक्कामी जात नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली ना, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली ना, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता कुणी कुणाकडे मुक्कामी जात नाही. लोक अंत्यविधीला गेले ना तरी सुद्धा लोकांचे डोळे पाणावत नाहीत. लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक. कुठे गेलं प्रेम? कुठे हरून गेल्या भावना? हे ममत्व, हे प्रेम, ह्या भावना हरवणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि तो विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवावा लागेल. जर तो ठेवू शकलो तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल.
मला वाटतं साधू संतांच्या या सगळ्या भूमिकांकडे आपण थोडंसं डोळे विस्फारून बघावं. काय जनाबाई, अहो जनाबाईनं जात्यावरती दळायला बसावं आणि भगवंतानं त्याच्या मदतीला धावून यावं, याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं. जनाबाई जात्यावरती दळायला बसल्या तर साक्षात पांडुरंग परमात्मा विठ्ठल दळू लागायला यायचा आणि जनाबाई म्हणायच्या ये रे बा विठ्ठला, आणि त्यांच्या पाठीमागे पांडुरंगही म्हणायचा ये रे बा विठ्ठला. जनाबाई म्हणायची देवा ये रे बा विठ्ठला मी म्हणते, तू कसं म्हणावं ये रे बा विठ्ठला. जने तू म्हणतेस ना मला तसंच म्हणावंसं वाटतं, तू बोलतेस ना मला तसंच बोलावंसं वाटतं. अरे तू आणि मी काय वेगळं आहे का. जनाबाई म्हटली तू आणि मी सारखे कसे रे, तू असा छान, तू असा देखना, तू असा रुबाबदार, तुझ्या गळात ह्या सोन्याचा हार, मी अशी फाटके. एवढंच आहे ना. जनाबाईच्या स्वतःच्या गळ्यातला हार काढला आणि देवानं जनाईच्या गळ्यात घातला आणि पुन्हा जात्यावरती दळायला लागले. दळता दळता देव सगळं विसरून गेले. तिकडं काकड्याचा आवाज आला आणि मग जनाबाई म्हटली देवा काकडा सुरू झाला आणि तुम्ही बसलाय दळत, तिकडं विटेवर कोण आहे. देव उठला आणि थेट विटेवरती गेला. आणि जनाबाई सकाळी पाणी भरायला गेली. लोक बघतायत देवाचा हार जनाबाईच्या गळ्यात आणि तिकडं सगळीकडं देवाचा हार गेला, देवाचा हार गेला. लोक म्हटली जनीनं हार चोरला. शिक्षा दिली, सुळावरती चढवा म्हटले. तुम्ही कथेमधला भावार्थ लक्षात घ्या. सुळावरती चढवा म्हटले. जनाबाई म्हटली सुळावर काय काय शिक्षा द्यायची ती द्या, फक्त एकदा मला देवाच्या समोरून घेऊन जा, देवाला विचारू दे मला. समोरून जाताना मनातल्या मनात जनाई विचारते देवा मी लोकांना सांगू कसं, तू माझ्या घरी जळायला येतो आणि तू तुझा हार माझ्या गळ्यामध्ये घातलाय. देवाचं देवपण देवाचं मोठेपण टिकावं, तू दळायला येतो मी सांगू कसं. बघ तुला काय करायचंय ते कर आणि सुळाचं पाणी व्हावं. काय काय सुंदर कथा आहे. मला वाटतं हे सांगा येणाऱ्या पिढ्यांना, घ्या जवळ आणि त्यांना सांगा भगवंत कशात आहे. तुमच्या कामात तुमच्या कर्मात भगवंत आहे, इकडे तिकडे शोधू नका. जगात कुणाच्या बापाला घाबरू नका साहेब. घाबरायचे तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का ते वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आणि आता वर चित्रगुप्तानं ठेवलेलं नाही वर आल्यावर हिशोब करू, पाप किती पुण्य किती, नरकात टाकायचं का स्वर्गात टाकायचं. चित्रगुप्तानं आउटसोर्स केलंय सगळं. त्यानं सांगितलंय एवढं भारतच 140-45 कोटीला गेलाय, कुणाकुणाचा हिशोब ठेवल. त्यानं सांगितलं तुमचं तुम्ही काय असेल ते खालीच फेडायचं, वर फक्त NOC घेऊन यायची. खाली फिटलेलं असेल तरच एंट्री, नाही तर एंट्री नाही. काय त्यामुळे कर्माला घाबरावं माणसानं. आयुष्यामध्ये सोबत करावी असे सुंदर 2 ग्रंथ आहेत. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा आणि सकळ संतांचं जे चरित्र आहे ते आपल्या घरात असलं पाहिजे. आपल्या पोरांना कधीतरी जवळ घेऊन ज्ञानोबरायांची एखादी उभी, तुकोबरायांचा एखादा अभंग, चोखोबरायांचा अभंग, सावता महाराजांचा एखादा अभंग सांगितला पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणणारे सावता महाराज कर्माला पुजतात हे सांगायला नको. मी असंच एका भाषणात म्हटलं कर्म करा, दिसेल त्याला मदत करा, काम करत राहा, कार्य करत राहा, तत्पर राहा, दिसेल त्याला मदत करा, सेवा करा. पोरांच्या डोक्यातच दिसेल त्याला मदत करा. सभागृहातनं बाहेर पडली, समोर एक घर जळत होतं, तसाच तो पोरगा त्या घरात शिरला. दिसेल त्याला उचलायचा, त्या आगीतनं बाहेर आणून खाली रस्त्यावरती ठेवायचा. स्वतःच्या जीवावरती खेळून आगीतनं 10 माणसं त्यानं काढली आणि रस्त्यावर आणून ठेवली. हा बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी याला अटक केली. हा म्हटला अहो तुम्ही मला अटक का करताय, मला आत्ता सांगितलंय कर्म करा, दिसेल त्याला मदत करा. मी स्वतःच्या जीवावर खेळून 10 माणसं आगीतनं बाहेर आणली आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हटले तू ज्यांना बाहेर आणत होता ती माणसं अग्निशामक दलाची होती, तू ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर आणत होता. कामाला दिशा असली पाहिजे. तुमच्या कार्याला जर दिशा नसेल तर ते कार्य उपयोगाचं नाही. कार्याला दिशा असली पाहिजे. कर्म हे श्रेष्ठ आहे, पण त्याला दिशा द्यायची असेल तर त्याच्यासाठी संत साहित्य गरजेचं आहे. ते आमच्या कार्याला दिशा देऊ शकेल, योग्य दिशा दाखवू शकेल. आणि म्हणून संत साहित्याकडे आपण पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं म्हणजे मला आठवतंय सकाळी उठलं तर आजोबा सांगायचे म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्याबरोबर आजोबा म्हणायचे देवाचे आभार माना, आजचा दिवस चांगला बघायला मिळाला. म्हटलं का आभार का मानायचे. ते म्हटले अरे रात्री सगळेच डोळे झाकतात पण सगळ्यांचेच सकाळी उघडत नाहीत. आपले उघडले त्याला थँक्यू म्हणायचं, आजचा दिवस मिळाला बरं का देवा, थँक्यू.
रात्री झोपताना त्याला परत म्हणायचं आभारी आहे, आजचा दिवस बघायला मिळाला, उद्या पुन्हा डोळे उघडू दे. आता मी बघतो सकाळ उठलं का पहिला मोबाईल हातात असतो. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्री साहेब झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलवरती असतो. रात्री तर पोरं डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? काय कमालीची अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता संपवा. आजोबा जेवायला बसलं तर सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो ताटाच्या भोवती पाणी फिरून काय अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का? ते म्हणायचे अरे बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसादाचा सन्मान करायचा असतो. ताटावर बसलं तर ते म्हणायचे कृतज्ञता व्यक्त करा. म्हटलं कुणाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचा आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. भूक दिलेल्या भगवंताचे सुद्धा आभार मानायला हवेत. साहेब कित्येकांकडे ढिगाण आहे पण त्यांना भूक लागत नाही. करायचं काय? निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. साधू संतांनी सांगितलेले रंग निसर्गाशी जुळणार आहेत, निसर्गाला परमात्मा परमेश्वर मानणार आहेत. शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबा म्हणतात मैत्र जीवांचे पृथ्वीवरती जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होते. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराज सांगतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हेच आमचे सगळे सोयरे, हेच आमचे नातलग आणि हाच आमचा परमात्मा पांडुरंग आहे. निसर्गाशी जुळून घेणारा वारकरी संप्रदाय. त्यामुळे आम्हाला सुद्धा निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करावं इतकी चांगली चंद्रभागा होती. इंद्रायणीमध्ये गेल्यानंतर गुडघे टेकून इंद्रायणीमध्ये पाणी प्यावं इतकी सुंदर इतकी स्वच्छ इंद्रायणी होती. आज तुम्ही मला जा सगळी जलपर्णी आहे, मला एक नदी दाखवा जिथे तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकाल. अशी एक नदी आम्ही ठेवली नाही साहेब. आम्ही कोणत्या गप्पा मारत आहोत? कोणत्या परमार्थाच्या गप्पा मारत आहोत? निसर्गाची सेवा करावी लागेल, निसर्गाला समजून घ्यावं लागेल, निसर्गात आम्हाला परमात्मा परमेश्वर बघावा लागेल. आज मला आठवतंय कुठेही गेलं कार्यक्रमाला तांब्या असायचा, तांब्यावर फुलपात्र असायचं, बरं पाणी होतं, कुठेही जाऊन आपण पिऊ शकत होतो. आता तांब्यान फुलपात्र राहिलंय का? टेबलवरती प्रत्येकाच्या टेबलवरती 2-2 पाण्याच्या बॉटल आहेत. माणूस घरातून बाहेर निघताना म्हणतोय आपलं पाणी घेऊन चला. तांब्यान फुलपात्र राहिलं नाही, त्याची जागा पाण्याच्या बॉटलने घेतली. 20 रुपये लिटरनं पाणी विकलं जाऊ शकतं हे जगात कोणाला तर वाटलं असेल कधी? पण कुणीतरी सुरुवात केली. त्याला माहीत होतं माणूस निसर्गाला अशा पातळीवरती नेऊन सोडणार आहे की त्याला पाणी सुद्धा विकत घ्यावं लागेल आणि पाण्याची बाटली घेऊन प्यावं लागेल. तांब्यान फुलपात्र फार तर आता सुपारीन साखरपुड्यात राहिलं असेल. आणि साहेब काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. एकमेव माणूस प्राणी आहे ज्याची नाळ निसर्गासोबत जोडली गेलेली नाही. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून निसर्गासोबत जुळून आहे. एक तरी कावळा तुम्ही ओव्हरवेट झालेला बघितलाय? वजन वाढलंय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. निसर्गासोबत जुळून घेणारा परमार्थ आम्हाला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवता येईल का यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी सगळा सोबती म्हणून एखादा ग्रंथ आमच्या घरामध्ये असला पाहिजे. जातीभेदाचे रंग अधिकाधिक गर्द होत चाललेले असताना सोयराबाई महाराजांचा अवघा रंग एक झाला, हाच अभंग येणाऱ्या पिढ्यांना तारू शकेल यावरती माझा ठाम विश्वास आहे. आणि तो विश्वास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.